नमस्कार, मी जयश्री स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे लेट्स कुक विथ जेडी. तर आज मी बनवणार आहे शेवग्याच्या शेंगांची रस्सा भाजी. भरपूर कॅल्शियम प्रोटीन असलेली शेवग्याच्या शेंगांची भाजी बनवायला अगदी सोपी आणि एकदम कमी साहित्यात बनते. चला तर मग बनवायला सुरुवात करूयात. तर त्यासाठी मी इथे शेवग्याच्या 2 ते 3 शेंगा अशा बारीक कट करून घेतलेले आहेत. त्याचे वरचे साल काढून घेतलेले आहेत आणि स्वच्छ धुवून पण घेतलेले आहेत. त्या आता मी शिजवून घेणार आहे. त्यासाठी मी इथे एक पातेलं घेतलेलं आहे. त्यामध्ये शेंगा टाकते. 1 ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे आणि चवीपुरतं मीठ, थोडीशी हळद टाकून आपण शिजवून घेणार आहोत शेंगा. तर शेंगा शिजतायत तोपर्यंत आपण वाटण बनवून घेणार आहोत. त्यासाठी मी इथे एक कांदा कापून घेतलेला आहे, आलं लसूण, थोडीशी कोथिंबीर आणि सुकं खोबरं घेतलेलं आहे. ते आपल्याला भाजून घ्यायचे. त्यासाठी मी इथे गॅसवरती पॅन ठेवलेला आहे. त्यामध्ये मी आता कांदा टाकून घेतला आहे. त्यावरती थोडंसं तेल टाकून आपल्याला कांदा छान भाजून घ्यायचा आहे. कांदा आपल्याला छान गोल्डन ब्राऊन रंगावरती भाजून घ्यायचा आहे. अशा प्रमाणे सतत फिरवत आपल्याला तो भाजून घ्यायचा आहे. बघू शकता आता कांद्याचा कलर चेंज झालेला आहे. त्यामध्ये मी आता अद्रक लसूण टाकून ते पण भाजून घेणार आहे. इथे मी 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच आल्याचा तुकडा बारीक कट करून घेतलेला आहे. तो आता आपण छान भाजून घेणार आहोत. तर 1 मिनिट आपण भाजून घेतल्यानंतर त्यामध्ये मी आता सुकं खोबरं टाकून ते पण कलर चेंज होईपर्यंत आपल्याला भाजायचे. बघू शकता गॅसची फ्लेम इथे कमीच ठेवायची, नाहीतर आपलं खोबरं जे आहे ते पटकन जळून जातं. कमी गॅसवरतीच आपल्याला हे चांगलं भाजून घ्यायचे. तर भाजून झालेलं आहे. त्यामध्ये मी कोथिंबीर टाकून घेते. कोथिंबीर पण आपल्याला थोडीशी यामध्ये परतून घ्यायची. वाटणामध्ये कोथिंबीर टाकल्यामुळे आपल्या भाजीला एक चांगली चव येते. अशा प्रमाणे भाजून घ्यायचे आपल्याला सगळं. आता झालेलं आहे आपलं हे. तर थोडं थंड व्हायला ठेवून देऊयात आपण. तर गॅस मी बंद केलेला आहे. तोपर्यंत आपण शेंगा चेक करूयात. तर आपल्या शेंगा बऱ्यापैकी शिजलेल्या आहेत. खूप जास्त गाळ शिजवायच्या नाही आहेत शेंगा. तर शेंगा आपल्या झालेल्या आहेत. आता मी बंद केलेला आहे गॅस. तोवर आपण हे जे मिश्रण आहे ते वाटून घेणार आहोत. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये गरजेनुसार पाणी टाकून आपल्याला याचं बारीक असं वाटण तयार करून घ्यायचे. बघू शकता अशा प्रमाणे मी वाटून घेतलेलं आहे. तर बारीक पेस्ट झालेली आहे त्याची. तर आता आपण भाजीला फोडणी देऊयात. त्यासाठी मी गॅसवरती पातेलं ठेवलेलं आहे. त्यामध्ये 2 ते 3 चमच मी इथे तेल टाकून घेत आहे. तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये मी आता अर्धा चम्मच मोहरी टाकून घेते. मोहरी पण चांगली तडतडली की आता त्यामध्ये मी अर्धा चम्मच जिरं टाकून घेतले आहे. आणि जिरं फुलून आलं की त्यामध्ये आपण कढीपत्त्याचे 7 ते 8 पानं टाकून घेत आहे. आणि आता आपण जे आपण वाटून घेतलेलं वाटण आहे ते टाकून घ्यायचे. इथे गॅसची फ्लेम कमीच करायची, नाहीतर वाटण टाकलं की तर लगेच असं अंगावरती तेल उडतं आणि त्यामध्ये पाण्याचं प्रमाण असतं, त्यामुळे ते लगेच बाहेर उडून येतं. कमी गॅस करूनच आपण टाकून घ्यायचे. तर आता इथे आपण वाटण जे आहे ते चांगलं आपल्याला परतून घ्यायचे तेल सुटेपर्यंत. जितकं जास्त वेळ आपण वाटण तेलामध्ये परतून घेऊया तितके आपल्या भाजीला चांगली चव येते. त्यामुळे खूप चांगल्या प्रकारे आपल्याला परतून घ्यायचे. बघू शकता आता आपल्या वाटणाला तेल सुटलेलं आहे. आता मी त्यामध्ये कोरडे मसाले टाकून घेते.
त्यामध्ये मी इथे हळद टाकून घेतलेली आहे. त्यानंतर 1 चम्मच मी इथे लाल मिरची पावडर टाकते, 1 चम्मच गरम मसाला, 1 चम्मच धने पावडर आणि हे सर्व मसाले आपल्याला चांगले परतून घ्यायचे आहेत. सतत फिरवत आपल्याला परतायचे, नाहीतर ते खाली लागू शकतात. बघू शकता छान परतून झालेले आहेत. आता मी त्यामध्ये शिजून घेतलेल्या शेंगा टाकून घेणार आहे. शेंगांमधलं पाणी पण आपण भाजीमध्ये टाकून घ्यायचे आणि छान असं मिक्स करून घ्यायचे. हलक्या हातानेच फिरवायचे, त्यामुळे शेंगा तुटणार नाहीत. आणि आता आपण यामध्ये गरजेनुसार पाणी टाकून घेणार आहोत. तर इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं वाटण राहिलेलं होतं, त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून मिक्स करून ते पण टाकून घेते यामध्ये भाजीत. बघू शकता थोडंसं. आता आपण यामध्ये गरम पाणीच टाकून घ्यायचं आहे, त्यामुळे आपल्या भाजीचा कलर एकदम चांगला येतो आणि भाजीची चवही बिघडत नाही. लागेल तसं गरजेनुसार आपण इथे पाणी टाकून घेणार आहोत. आपल्याला रस्सा किती पातळ हवा आहे त्यानुसार आपण पाणी ॲड करायचे. तर बघू शकता एकदम आपला रस्सा परफेक्ट झालेला आहे. तो शिजल्यानंतर अजून थोडासा घट्ट होतोय. तर इथे मी आता चवीपुरतं मीठ टाकून घेते. मीठ आपण अगोदरही टाकलं होतं, त्यामुळे इथे थोडंसंच मीठ टाकायचं आहे. आणि छान उकळी येते आता भाजीला. आपल्याला 2 ते 3 मिनटं आता भाजी शिजून घ्यायची आहे. जास्त वेळ नाही शिजवायची, कारण आपण शेंगा अगोदरच शिजवलेल्या होत्या. आणि आता मी यावरती कोथिंबीर टाकून घेते. बघू शकता किती छान आपली भाजी बनवून तयार आहे आता. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.